पोलिसांनी जो खड्डा खोदला होता तो सकाळी स्थानिकांनी आणि काही नेत्यांनी बुजवला होता, मात्र पुन्हा पोलिसांकडून तो खड्डा खोदण्यात येतोय। आणि काही वेळापूर्वी आपण जर पाहिलं तर कळव्यामधून निघालेली कळवा हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिका जी निघाली होती ती उल्हासनगरमध्ये दाखल झाली अक्षयचा मृतदेह घेऊन। आणि आता अक्षयच्या दफनविधीसाठी ही प्रक्रिया सध्याची सुरू असताना पाहायला मिळते। 2 गाड्या गेल्या उल्हासनगरमधल्या स्मशानभूमीतून गेटच्या आतमध्ये, एक ॲम्ब्युलन्स आणि दुसरी जेसीबी, आणि हे जेसीबी जे आहे ते खोदण्याचं काम सुरू आहे खड्डा। आणि अक्षय शिंदेच्या दफनविधीला सुरुवात झाल्याची माहिती। अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्येच होतोय आणि पोलीस अक्षय शिंदेचा मृतदेह दफनविधीसाठी उल्हासनगरमध्ये घेऊन आलेले आहेत। ही तीच थेट ताजी दृश्य आपण पाहतोय। मात्र पोलिसांच्या बंदोबस्तात अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात येतोय आणि बरेच पोलीस सुद्धा तिथे दिसत आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये जो खड्डा खोदण्यात आला होता आणि तिथल्या स्थानिकांनी, नागरिकांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा हा खड्डा परत दफनविधीला विरोध केला। मात्र हा खड्डा आता पुन्हा खोदला जातोय जेसीबीच्या सहाय्यानं। शेकडो नागरिक आहेत बाहेर, त्यांच्या जमावाकडून जोरदार घोषणाबाजी अजूनही सुरू आहे। आणि उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेच्या दफनविधीला शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा विरोध करण्यात आला। दरम्यान विरोध करण्यासाठी जे आंदोलनकर्ते आले होते पोलिसांनी त्यांची धरपकड सकाळी केली आपण पाहिलं। आणि उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये तणावाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। आणि आमचे प्रतिनिधी स्वप्नील आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, काय सध्याचं दृश्य दिसतंय? कारण की अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा दफनविधीला आता सुरुवात झालेली आहे, जेसीबी दिसतोय दृश्यांमध्ये आणि पुन्हा खड्डा खोदला जातोय। नक्कीच श्रद्धा, थोड्या वेळ पूर्वी जसं अक्षय शिंदेचा मृतदेह या स्मशानभूमी इथे दाखल करण्यात आला आणि आता तिथं जो खड्डा जेसीबीने खड्डा खोदल्यानंतर त्याच्यावर जी अंत्यविधीची जी प्रक्रिया ती सुरू झालेली आहे। त्या ठिकाणी आपण बघत असाल की भरपूर प्रमाणात तिथं पोलीस देखील तैनात आहे आणि जसं हायकोर्टाने आदेश दिला होता की सोमवारपर्यंत अक्षय शिंदेची जी दफनविधी प्रक्रिया जी ती पार पडली पाहिजे, त्यामुळे पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतल्यानंतर की उल्हासनगरला त्याची दफनविधी करून टाकावा आणि यासाठी उल्हासनगरला सकाळीच त्यासाठी त्याची पूर्वतयारी करण्यात आली होती। मात्र उल्हासनगरमध्ये काही नागरिकांना तसंच शिंदेच्या शिवसेनेला हे माहीत पडल्यानंतर त्यांनी तिथे येऊन विरोध दर्शवला। तसंच त्याचा तो जो खड्डा खड्डा करण्यात आला होता जिथं त्याला दफनविधी करण्यात येणार होतं, तो खड्डा त्यांनी बुजवण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी टोकाची भूमिका घेत तिथल्या असलेल्या सर्व नागरिकांना किंवा शिंदेच्या शिवसेनेचे जे एवढे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना आपल्या ताब्यात घेण्यात आलं। त्याच्यानंतर भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर आता अक्षय शिंदेचे जे मृतदेह आहे ते या ठिकाणी उल्हासनगरच्या शांतीनगरच्या स्मशानभूमी येथे त्याची दफनविधीची पूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। आणि आता आपण बघत असाल की त्या ठिकाणी त्याची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू आहे। तर येत्या काही थोड्या वेळातच अक्षय शिंदेच्या मृतदेहाची जी दफनविधी आहे ती पूर्ण पार पडणार आहे। श्रद्धा, हो, दृश्य आपण पाहतोय स्वप्नील, अक्षयचे कुटुंबीय सुद्धा तिथे दिसत आहेत। नक्कीच, कळवा पहिले त्यांनी विरोध केला होता, मात्र आज कळवा इथून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर ते देखील त्या ॲम्ब्युलन्समध्ये लसीच्या मृतदेहासोबत होते आणि सर्व आज त्याचा पूर्ण कुटुंबीय तसेच काही पोलीस आणि तिथं जे महानगरपालिकेचे कर्मचारी जे खड्डा खोदण्यासाठी लागतात ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यानंतर त्यांच्या सर्वांच्या समोर आज अक्षय शिंदेचा हा जो मृतदेह आहे दफनविधी ही प्रक्रिया पार पडणार आहे। हो स्वप्नील, ताजी माहिती घेत राहू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि ही दृश्य आपण थेट लाईव्ह पाहतोय। अक्षयच्या दफनविधीला सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी जेसीबी थ्रू खड्डा खोदण्यात येतोय। जेसीबीद्वारे आपण जर दृश्यांमधून पाहू शकत असू तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। दुसरीकडे अक्षयचे कुटुंबीय सुद्धा दिसत आहेत आणि थोड्याच वेळात दफनविधीची प्रक्रिया पूर्ण होईल। बरेच पोलीस सुद्धा दिसत आहेत, मात्र गेटवर बाहेर उल्हासनगरच्या स्मशानभूमीच्या गेटवर बरेच स्थानिक नागरिक सुद्धा आहेत जे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासून तणावाची स्थिती होती, मात्र अजूनही स्थानिकांचा आक्रोश काही कमी होताना दिसत नाही। ही स्मशानभूमीच्या आतमधली दृश्य आपण पाहतोय, जेव्हा रुग्णवाहिका स्मशानभूमीच्या गेटमधून आतमध्ये गेली आणि जेसीबी सुद्धा त्यासोबत होता। जो खड्डा पोलिसांनी खोदला होता तो स्थानिकांकडून बुजवण्यात आला सकाळी, मात्र पुन्हा एकदा अक्षयचा दफनविधी करण्याचं उल्हासनगरमध्येच ठरलं आणि त्यानंतर आता पोलिसांकडून आणि जेसीबीद्वारे हा खड्डा पुन्हा एकदा खोदण्यात येतोय।